राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून कोलकाता घटनेवर संताप व्यक्त. सभ्य समाज अशा अत्याचारांना परवानगी देऊ शकत नाही, मुर्मूंचं वक्तव्य. आजीकार हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचं सदस्यत्व निलंबित. महिला डॉक्टरच्या बलात्कार प्रकरणामध्ये संदीप घोष यांचा समावेश. गुजरातमध्ये 72 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू. राजकोट, अहमदाबाद, गांधीनगरसह अनेक भागामध्ये साचलं पाणी. राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस. दिल्लीत देवली भागामध्ये साचलं पाणी. अनेकांच्या घरामध्ये, दुकानांमध्ये शिरलं पाणी. शाळकरी मुलांचेही हाल. दिल्लीत मुसळधार पावसानं साचलेल्या पाण्यात वाहन चालकांची कसरत. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम. शंकर विहारजवळ धौलाकुआ भागामध्ये साचलं पाणी. जम्मू काश्मीरच्या कुपवाडात दहशतवादी आणि सैन्य दलात चकमक. 2-3 दहशतवादी परिसरामध्ये लपल्याची माहिती. जम्मू काश्मीरमधील पूंछच्या जंगलामध्ये सापडले 6 चायनीज ग्रेनेड. कुपवाडातल्या विविध भागामध्ये चकमक. अद्यापही लष्कराकडून शोध मोहीम सुरू. भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ. नौदलाच्या ताफ्यामध्ये INS अरिघाट सामील होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुसरी स्वदेशी आण्विक पाणबुडी भेट. महिला कुस्तीपटूचा लैंगिक छळ केल्याप्रकरणामध्ये माजी कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांकडून दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल. याचिकेवर आज न्यायालयामध्ये होणार सुनावणी. तरंगशक्ती 2024चा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार. 14 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या सरावात भारतासह 10 देशांचे हवाई दल सहभागी होणार. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणामुळे नागरिकांना स्पॅम कॉल्सपासून दिलासा. हे कॉल आणि मर्यादेपेक्षा जास्त कॉल केल्यास उच्च शुल्क दंड. UPI व्यवहार नागरिकांसाठी होणार सुलभ. NPCI कडून UPI डेलिगेटेड पेमेंट नवीन फीचर लॉन्च. फीचरमध्ये प्रियजनांना UPI मंडळामध्ये जोडू शकता येणार. क्रोएशियाच्या जंगलामध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्यामध्ये अग्निशमन दलाला यश. ग्रीसमधल्या बोलोसच्या बंदरामध्ये लाखो मासे मृत अवस्थेत आढळले. पुराच्या पाण्यामध्ये मासे वाहून गेल्याने माशांचा मृत्यू. अमेरिकेतल्या साऊथ डकोटामध्ये रस्त्यावर अचानक अवतरला शहामृग. शहामृगाला पकडण्यासाठी नागरिकांची धावपळ.